तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या घटकामध्ये वर्तुळ व त्याच्याशी संबंधित सर्व ज्या बाबी आहेत त्या घटकांची माहिती घेणार आहोत. सुरू करूया आपला पाठ. एक केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्र असलेला जो बिंदू असतो त्याला केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. या वर्तुळामध्ये ओ हा बिंदू ओ हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. दुसरा आहे त्रिज्या. केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारी रेघ, त्या रेघेला आपण त्रिज्या म्हणतो. म्हणजेच केंद्रबिंदू ओ आणि वर्तुळात एक बिंदू हा एक्स आहे, यांना जोडणारी जी रेघ आहे त्या रेघेला आपल्याला त्रिज्या म्हणावं लागेल. म्हणून रेघ ओ एक्स ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. तिसरा आहे जीवा. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच जीवा. आता बघा, वर्तुळावर ए आणि बी हे दोन वर्तुळाच्या वरील बिंदू आहेत आणि ते दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच जीवा होय. या ठिकाणी रेघ ए बी जी आहे ही या वर्तुळाची जीवा आहे. चौथा आहे व्यास. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा तिला आपण व्यास म्हणतो, किंवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी व वर्तुळाचा भाग वेगळा जी करते. केंद्रबिंदूतून गेल्यामुळे त्याचे भाग वेगळे होतात, त्या रेघेला आपण जीवा असं म्हणतो. आणि ती जीवा जी असते त्या ही जी जीवा या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते, या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला आपण व्यास असं म्हणतो. या ठिकाणी रेघ पी क्यू ओ या केंद्रबिंदूतून जात आहे, म्हणून पी क्यू हा या वर्तुळाचा व्यास आहे. परिघ. वर्तुळाच्या कडेच्या बाजूची लांबी जी आहे, एक जी कडा असते वर्तुळाला, या पूर्ण कडेच्या बाजू जी कडा आहे आणि तिची लांबी आहे त्याला आपण परिघ असं म्हणतो. व्यास. आता व्यास काय आहे? 2 गुणिले त्रिज्या. म्हणजेच आपण त्रिज्या ही सर्व ज्या त्रिज्या असतात त्या समान लांबीच्या असतात. म्हणजे वर्तुळावर आपण केंद्रबिंदूतून कोणताही बिंदू जोडला तर त्याला आपण त्रिज्या म्हटलेली आहे. आणि सर्व त्रिज्या या समान लांबीच्या असतात. वर्तुळावर असंख्य त्रिज्या आहेत. आणि जेव्हा आपण व्यास काढतो म्हणजे आपण पीओ ची लांबी आणि ओ एक्स ची लांबी ही समान स्वरूपाची असते. तसेच ओ एक्स ची लांबी ओ क्यू आणि ओ एक्स आणि पीओ या पीओ क्यू ओ आणि एक्स ओ किंवा ओ एक्स हे जे सर्व त्रिज्या आहेत या समान लांबीच्या आहेत. आणि म्हणून याची लांबी जर 5 सेंटीमीटर असेल, याची 5 असेल, परंतु पी क्यू हा पीओ च्या दुप्पट असेल, म्हणजे त्याची लांबी ही 10 असेल. त्रिज्या व्यास भागिले 2 व्यासाचे निमपट म्हणजेच पी क्यू हा या वर्तुळाचा व्यास आहे. आणि त्रिज्या जर आपण पीओ ही एक त्रिज्या आपण त्या ठिकाणी घेतली तर, किंवा ओ एक्स ही जर आपण त्रिज्या घेतली तर त्याची लांबी ओ एक्स ची लांबी ही पी क्यू च्या लांबीच्या निमपट असते. किंवा ओ एक्स ची लांबी पी क्यू च्या लांबीच्या निमपट तर आहेच, पण पी क्यू ची लांबी ही या ओ एक्स च्या लांबीच्या दुप्पट आहे. म्हणजेच इथे सांगायचंय की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, तर त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. आता पी केंद्रबिंदू असलेला हा एक वर्तुळ आहे आणि ए आणि सी या दोन बिंदूमुळे त्याचे 2 भाग झालेले आहेत. आणि दिलेल्या 2 बिंदूमुळे जर वर्तुळाचे 2 भाग होत असतील तर त्या प्रत्येक भागाला आपण वर्तुळ कंस म्हणतो. या पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळ कंस ए बी सी, वर्तुळ कंस ए बी सी
हे 2 कंस या वर्तुळामध्ये आहेत. आता पुढची आकृती आहे आणि आकृतीमध्ये ओ केंद्रबिंदू असलेला जी आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तर आणि या आकृतीमध्ये आपल्याला काही बिंदू हे वर्तुळावर दिसत आहेत. बिंदू ए, बी, सी, डी हे वर्तुळावर आहेत. एल, एम, एन, एफ हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे बिंदू आतील भागात आहेत. म्हणून आता जे वर्तुळाच्या कडेवर असतात त्या बिंदूला आपण वर्तुळावर बिंदू म्हणतो. म्हणून या आकृतीमध्ये बिंदू ए, बी, सी आणि डी हे 4 जे बिंदू आहेत ते वर्तुळाच्या कडेवर आहेत, म्हणून त्याला वर्तुळावर बिंदू असे म्हटले आहे. दुसरा आहे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू, म्हणजे जे त्रिज्येच्या बाहेर आहेत, त्रिज्येपेक्षा किंवा वर्तुळाच्या कडेच्या बाहेर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अशा बिंदूंना आपण वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू म्हणतो. म्हणून बिंदू एल, एम, एन आणि एफ हे वर्तुळाच्या बाह्य भागातील. आता वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू, यामध्ये बिंदू डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे जे बिंदू आहेत अंतर्भागात, म्हणजे वर्तुळाच्या आतल्या भागात असल्यामुळे त्यांना आपण अंतर्भागातील बिंदू असं म्हणतो. आजच्या भागामध्ये आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्रिज्या, जीवा, व्यास, परिघ, व्यास आणि त्रिज्या यांचा सहसंबंध, त्यासोबत वर्तुळ कंस, वर्तुळावर बिंदू, वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आणि बाह्य भागातील बिंदू याविषयी माहिती घेतली.